ब्रह्मण्यंते यशो निरंतर ब्रह्मवेत्ते पुरुष त्याने कृतकृत्यता सांगता तेव्हा आपण गेला की 4 विभाग पडतात. दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता, प्राप्ती. सगळ्या दुःखाचा अभाव झालेला असतो आणि सर्व काम त्याला प्राप्त झालेलं असतं. तर सर्व काम प्राप्त होणं म्हणजे काय? जेवढे पण ऐक लोकांचे आणि परलोकाचे काही लोक ऐक लोकांचे पद आहे ना, नाही का? नरेंद्र मोदीचे पद आहे ना, सगळे पद यायला पाहिजे. ऐक लोकांची पद पारलौकिक मध्ये हिरण्य गर्भापर्यंत एकापेक्षा एक असतात. स्वर्गापेक्षा वैकुंठाचा श्लोक मोठा, त्या सर्वापेक्षा एक त्याची सहस्त्रपटीने आणखी जास्त आनंद होतो. अजानदेव, कर्मदेव तेव्हा विषय उपनिषदामध्ये याचा जास्त प्रचार केलेला आहे. तेव्हा सगळे आनंद त्याला कसे प्राप्त होतात? ब्रह्मानंद ज्याला प्राप्त झालेला आहे त्याचा जो आनंद आहे त्या आनंदाच्या स्वामी आनंद काय नाही. ब्रह्म नाही का? नित्यानंद पुढे आनंदाचा कैलासापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जरी केलं तरी सुख आहे, पण ते विषय सुख आहे. सगळं निर्विषय सुख कुठे मिळतं? म्हणून निर्विषय सुख म्हणजे तत्ववेत्याच्या ठिकाणी असते. म्हणून ते आहे ना, शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलेला होता तुकोबारायाकडे. महाराजांनी त्याचा स्वीकार केला बाबा. गर्दना एक सुख प्राप्त होतं जाऊ पुढे एक सुखाच्या दृष्टीने का मग एवढा आनंद आला कुठून? कोणत्या आनंदात होते? ब्रह्मानंद. कथा पिता तुम्हाला माहिती आहे, सांगायचं झालं तर सांगायचं. जर भावाला होताना कोणाचा जगायचा, मग जिजाबाईने भावाकरता पाहुणचार केला. देवाकरता नाही, दरदरीत पाण्या कोणाकरता? भावाकरता खीर केली. साधी खीर नाही, बदाम टाकून खीर केली. दोघंही जरा जेवायला बसले. भाऊ काय करतो? भावाकडे पाहिलं तर तो काहीच उपयोग करीत नाही. तुकोबारायाकडे जिजाबाईने पाहिलं, वाट्यावर पाठ फिरवली की वाटी अर्ध भांड खाली व्हायची. आणि भावाकडे लक्ष आहे तर पहिलीच वाटी समजे ठेवलं. म्हणजे तुकोबाराय उठले. भावाला असंही म्हटलं नाही की कुठं अगं चाललो मी, काही आदर नाही, सत्कार नाही, काही नाही. तुळशी वृंदावनाजवळ जाऊन बसले. जिजाबाईच्या मनात चाललेला आहे माझा भाऊ जेवढा नाही, माझा भाऊ काय नाही. ती जेवायला बसली. हिऱ्यामध्ये काय नाही. म्हणूनच म्हटलं माझा भाऊ जेवला नाही. आपले यजमान होते ना जेवायला, चांगलं पाहिजे होतं. खिरीत काय नाही. थोडा वाईट वाटलं तिला. कोणाजवळ तरी तुकोबारायाकडे आणि सांगितलं, म्हटलं माझा भाऊ जेवला नाही. म्हटलं तुझ्या भावाला भूक नसेल. भाऊ म्हणायला लागेल खिऱ्यामध्ये काय नव्हती. माझ्यावर रागवण्याचं काम आहे. तो काय टाकली नाही. गुन्हा तुझा रागव नको वाटते. म्हटलं तुम्ही जेवायला होते ना. बरं म्हटलं पुढे. म्हटलं अर्ध भांड खीर खाली केली. किती तरी तुम्हाला कळलं नाही काही साखर नाही.
इतकी खेर खाऊनही सुद्धा तुम्हाला कळालं नाही तर सागर आहे. मग कोणत्या आनंदात आहे? सुखेचे विषयानंदापेक्षा मोठा आनंद कोणता आहे? ब्रह्मानंद आहे. या ब्रह्मानंदापेक्षा भक्तिरस आनंद मोक्षपद हे तुच्छ केली मग कोणत्या सुखात सेवित रस मग कोणता रस? भक्तिरसामध्ये ब्रह्मानंद येऊन आहे. 100च्या नोटीमध्ये 50ची नोट येऊन जाते. सेवित त्याचा कशाकडे त्याचा इथे तृप्ती म्हणून चाललेला आहे. कृतकृत्यच आहे प्राप्तच आहे आपण. मनुष्याच्या आतली क्रिया आणखी संपन्न जात असते पण ते काय प्राप्त झालं म्हणजे संपत्ती असते. त्याला मोक्ष म्हणतात वेदांत जातात. सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची नका नाही का? सेवितो रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका. आपले धाव विषय वडी बोलले जीव अनुदयाची करील. विषयात सुख आहे का भास आहे विषयाचा? माणसाच्या जगात हरिण काय होत असतो बळत असतो किंवा भास म्हणत असतो. जरा म्हणजे विषय सुख जे आहे ते सुख स्वजन असून विषयाचा नसून त्याचा जास्त विचार तुमच्या पंचदशीमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा सुख आहे नाही का? ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते आई काम सुखाना सुखा येते. दोन्ही सुखाचा उपाय करतो, त्याग करत असतो. वेदांत शास्त्र काय करत असते? भक्तिशास्त्र आपला भ्रम निवृत्त करते. आपला भ्रम कोणत्या विषयाचाच काय? साधू संत सांगत असतात विषयामध्ये, कारण त्याने त्यांचा अनुभव घेतलेला असतो. म्हणजे तुम्हाला गोष्ट बिष्ट सगळी माहिती आहे की उत्तराला असं वाटत असते हे रक्त जे आहे कुठलं आहे? हाडातलं आहे. ते हाडातलं नसून कुठलं असते? अंतरा भ्रम झाला ना त्याचं सुख जे आहे ते सुख आपल्याला वाटत असते विषयातलं आहे. ते विषयातलं सुख नसून कुठलं असतं ते कशा करता येईल? त्या सुखाने तृप्त म्हणजे काय संपलं. जो परमार्थ असतो तो संपत असतो आणि संसार कधी संपत नसतो. किती जन्म झाला गणित नाही दिला झाला. या देहातून त्या देहात अंडाच्या जाराच्या सेदाच्या वक्तीच्या जो मला सांगायचं होता मामासाहेब सांगायचा अरे म्हणा सोन्या आम्ही मग त्या जन्मात जन्मभराच्या पार्टीचे कोण होतो म्हणजे पुनर्जन्म आहे की नाही? वेदांत शास्त्रामध्ये पुनर्जन्म आहे आणि पूर्वजन्म आहे. आणि तुमच्या 4 दर्शनामध्ये एकदा मनुष्य संपला मरण त्याची पुन्हा जन्म नाही रे. आपल्या याच्यामध्ये जन्म आहे पुनर्जन्म आहे म्हणतात. सुख दुःखाची संगती लावता येते. एखादा मनुष्य त्याला रोग झाले असते तर या जन्मात त्याने काही केलं नाही त्यामध्ये हे दुःख आलं कुठं न कोणता जन्म लावायचा? पूर्वजन्म. गोष्ट बिष्ट आहे सांगितले म्हणजे बिरुक्ती काही दोष नाही. एक बाई आपल्या मुलाला घेऊन गेले डॉक्टरकडे. म्हणजे डॉक्टर साहेब हे बघा मला याला चर्मरोग दिसतो. डॉक्टर म्हणले काय खात असतो मुलगा? काय जेवण करतो? म्हणायची गुळावर मोठी आवड आहे. गुळ सेवनाने त्याला काय झालेलं आहे चर्मरोग. गुळ काय करायचा सोडून द्यायचा.
बरं झालं बाई, 2 महिने गुळ काय केला तरी चर्मरोग जाईना. पुन्हा गेली डॉक्टरकडे, म्हणायला लागले, म्हणले 2 महिने झाला गोळ सोडून दिलाय, चर्मरोग जात नाही, काय कारण आहे? म्हणलं हे बघा, या जन्मातलं गुळखानं सोडलं, मागच्या जन्मात भरपूर खाल्लाय. मागचा जन्म काय करावा लागतो? वेदांत शास्त्रामध्ये पुनर्जन्म आहे. त्याच्याशिवाय संसारातल्या सुखदुःखाची संगती लागून नाही जाऊन जन्मभर रडत बसा. असं कसं झालं, असं कसं झालं. कोणी श्रीमंत असतो, कोणाला काही करावं लागत नाही, तरी श्री आपोआप तिकडून घेऊन येतं, तिकडून जायचं, तिकडून घेऊन येतं. 4 भावापैकी एकच मुलगा असतो, सगळी इस्टेट कोणी. एक होतं पेडेगाव त्याच्याजवळ गेलं. म्हणलं काय झालंय? म्हणलं तुम्हाला भाऊ झाला, बंद झालाय. त्याचा चेहरा उतरला. म्हणलं आनंद झाला पाहिजे तुम्हाला एक भाऊ जन्माला आला. म्हणलं आमची 100 करोड रुपयाची इस्टेट आहे. किती? आता भाऊ झाल्यामुळे 50. रानटी संस्कृती. कोणती संस्कृती? उलट काय वाटलं पाहिजे? उलट तिचा आनंद वाटण्याच्या ऐवजी जाऊ द्या, कृतकृत्याच्या भारत मनुष्य त्याची सर्वी आधार. एक अंतिम अवस्था आहे ज्याच्याकडे नाही का भगवान काय अर्जुनाला काय गीता सांगतच बसले का? मग गीता सांगणं केव्हा बंद पडलं? नसतो. 4थ्या वर्षाची परीक्षा झाली, मग काय परीक्षा देत बसले. संपत त्याला काय म्हणायचं? आणि कधी संपतच नाही त्याला काय म्हणायचं? संसार देती सारखं चक्र चालतं, पुनरपि जननम संसार म्हणे. तत्ववेत्याचा असला विद्यान नसल्यामुळे तो कृतकृत्य झालेला आता. तर तसं कृतकृत्य जरी तो आणखी कृतकृत्य झालेला असला नाही कृतकृत्यचा तृप्त तो कृतकृत्य झालेला तृप्त झालेला बघत नाही का? साधने सरते पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं तुमच्या ह्याच्यामध्ये. 12व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे, भक्ताची लक्षणं सांगतात. 2ऱ्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहे ना. 15व्या निर्माण मोहाची तिथं सगळे ज्या ज्या वेळेला संबंध आहे त्या वेळेला लक्षणं सांगितली आहे. त्याला प्राप्त आणि प्राप्ताची लक्षणं जबरदस्त आहे. प्रत्येक स्वमनसा मंजनते असो निरंतर प्रत्येक स्वमनसा ते करीतच असतात. आता जोग महाराजांना काही करत होते का? तरी कोणाचंही कीर्तन असू दे, मामाचं सांगले आणि पार जाऊन बसायचे. मामासाहेब तर कोणाचं कीर्तन अगोदर जाऊन बसायचं. आधी मागावून येणाऱ्या माणसाला लाज वाटायची, खाली टाकून. एकदा पकवायचे मागावून दाखवून भीमसिंग कीर्तन सुरू होऊन गेला. चालली पकवायचे येतं. भीमसिंग म्हणजे साधा पकवायचे होता, गायकही मोठा होता. पकवा बाजूला करून आपण पकवा मावा म्हटलं तिथंच जाई खाली पवाला नाही लवकर. मग मला डपडीवर कीर्तन करत असतो.
सृष्टीची फार भक्ती होती. कशा करता कृतकृत्यता प्राप्त सांगितलेली आहे. तृप्तन्नेव स्वमनसा ब्रह्मण्य ते असं निरता. म्हणजे असं करतो संपला म्हणजे त्याला केवढा आनंद होत असतो नाही का. आता पंचदशी मध्ये 50 मार्क मिळाले नाही, त्या आनंदाचे बरं आहे. चांगले मार्क मिळाले, परीक्षा द्यायला आपलं बरं आहे. पोराची तक्रार आहे ना, ते म्हणलं आम्ही एवढी मोठी मेहनत करतो आणि सगळे करतो, मला 15 मिनिटं जाऊ द्या. सर्व जण तर तयारी चांगली करतात ना, मग सर्वांना काय दिलं पाहिजे, संधी दिला पाहिजे. तत्त्वज्ञ स्वमनसा, त्याच्या आनंदाला काही वेगळी दिशा असते का. एका बाईला 2 मुलं होती, परीक्षा संपल्या. एका पोराला परीक्षेमध्ये नंबर काय आला, पहिला आला बघा. मग काय आईलाही आनंद, घरच्या लोकांनी आनंद, त्यालाही आनंद. बाईने पेढा आणला, मुलाच्या तोंडात घातलं. दुसऱ्या पोराला वरती उड्या मारत होता. अरे म्हटलं करत का उड्या मारतो, त्याला विचारलं. मला लागले आमचे गुरुजी म्हणत असतात तू नापास झाला. त्याला नापास शब्दाचा अर्थ कळायला कशा करता. पास झालेला आनंद नापास झालेल्या पोराला असते का कधी, मग कोणाला असतो म्हणतो. तर का ब्रह्मानंदाचा आनंद कोणाला आहे, ज्ञात्या पुरुषाला, त्याला म्हणतात खरा आनंद आहे. मग तो राजा जरी असला तरी त्याला काही नाही, आनंद नाही. कशाचा विषयाचा आनंद आहे. विषयाच्या आनंदामध्ये नाना प्रकारचे काय दोष आहे. विषय सहजासहजी मिळत असतात का प्रयत्न करत असतात, प्रयत्न करून मिळतात का प्रारब्ध लागते. हा आनंद कसा आहे, गुरुकृपेने ईश्वर कृपेने प्राप्त होणारा आहे. मला तो काय करतो, कृपज्ञ स्वामाचा धन्य ते असं निरंतर. स्वतःला काय समजतो, धन्य धन्य नित्यम स्वात्मान म्हणजे सावेत धन्य धन्य ब्रह्मानंद पूर्वाधीने स्पष्ट. खरोखरच मी कोण आहो, धन्य. विषयाच्या द्वारा प्राप्त होणारी धन्यता वेगळी, ती धन्यता राहील जसं सांगता येत नाही. आणि स्वस्वरूपाला प्राप्त झाल्या मिळालेली धन्यता असते, ही धन्यता यांना प्राप्त झाली असल्यामुळे आत्माराम स्वमन्य सांगितले. आत्मदर्शनामध्ये जो लाभ आहे तो लाभ जगतामध्ये कोणत्याही स्थितीने प्राप्त होणारा नाही. म्हणून जे संत असतात ते कोणत्या बोधाने तृप्त असतात, आत्मबोध. तुका म्हणे नाही निरसला देह संतवर योगे, मग कीर्तन करू का भजन करू का आणखी काय करू, गोराचे अभंग आहे ना, नव्हती ते संत संताचे ते असत. तुका म्हणे नाही निरसला देह करुणाभंग बघूया, मग खरा आनंद आणखी जरा पाहतो. स्वतःला धन्य समजतो. धन्य ते संसारी दया. कोणाला जाणण्यामुळे धन्यता प्राप्त होत असते. स्वात्मान म्हणजे सावित्री. आत्मा अनावरावत असतो का आपल्या जवळच आहे, आत्मा कुठे आणावा लागत असतो का, आत्म्याची कुठे उत्पत्ती होत असते का, काय आनंद घेण्या जाण्याचा विषय आहे का. जीवाचं स्वरूप स्वतःचं स्वरूप कोणाचं आहे, आत्मानंद गेला.
12 प्रकरणामध्ये आहे का नाही? आत्माच घेऊन स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. नफा काही घेण्यात देण्याचा विषय नाही. आपलं म्हणजे सोहन जिथं असतं त्याच्यात घेणं जाणं संभव नसतं. आकाशामध्ये घेणं जाणं संभव नाही. आकाश व्यापक आहे. परिच्छन्न अवस्थेमध्ये भेद निर्माण होत जातो. अगदी सगळं त्याचं निघून गेले असतं. धन्य धन्य स्वात्मानंद म्हणजे सगळ्यात नाही. मी आपल्या स्वरूपाला मेरा का देह समजत नसून स्वस्वरूपाचा परिचय असतो. तो कशाला देह आता म्हणायला आहे तसं तो निजात्मसृष्टीचा राहून काय ध्येय जाणीव ठेवा. त्याच्यावरती गोष्ट वगैरे सांगायची. एकदा आणखी मुख्य पदाला प्राप्त झाल्यानंतर निजात्म स्थितीचा राहावं. एखादा भिकारी आहे, भीक मागत होता, त्याची ती जोळीन त्याची ते कपडे नामकंत. एका राजाला मुलगाच नाही बघा. राजा मरत नव्हता. मुलगा नसल्यामुळे आता गादीवर बसवायचं प्रत्येक जण इच्छा धरून होते. आणि ते हत्तीच्या गळ्यामध्ये काय दिली, हत्तीच्या गळ्यामध्ये माळ घालून या राजाचा वारा. सगळेजण आणखी हत्तीच्या गळ्यामध्ये माळ घालायला वाट पाहत होते. काही तर मान करत होते. ती हत्ती सोंड्याचा झटका देत आहे. भीक मागणारा पोरगा त्याच्या गळ्यामध्ये काय घेऊन टाकले. आता तो राजाचा काय झाला, अधिकारी झाला. तो काय आपल्या मधुकरीचं फडकं पाहत बसला का चपला कुठं आहे. तो निजात्म स्थितीचा काय ध्येय जाणे ठेव. काय प्रळयांबचा होणार. गीतेच्या 18मध्ये यस्य नाम कृतो तत्वाविषयी मान निजात्म स्थितीचा आत्मस्थितीचा राजा काय ध्येय जाणलेला आहे. देहाला विचारतो यस्य नाम कृतो. मर क्या देहाला समजतो का आपल्याला. त्याचा तादाच नका झाला. इच्छा मरणी असतो. या देहाच्या त्यागाची काय करत असतो. इच्छा करतो. आमचं काय असते वाचवा वाचवा काय वाचवा. आता कंटाळा आणलाय तरी म्हातारा म्हणतो वाचवा. त्याला धन्यता असं म्हणतात. मला आम्हाला प्राप्त होणारी धन्यता आहे टिकत नसते. संतांची धन्यता ही कशी असते. धन्यते संसारी म्हणजे वापरलेला विवाद स्वात्मान म्हणजे सावेली धन्यम धन्यम ब्रह्मानंद विवाद नाही. कोणत्या आनंदाला प्राप्त झाला दुःखामध्ये आम्ही नका तर पडू घ्या रे. त्या ब्रह्मानंदामध्ये आहे म्हणले वेदांत शास्त्राचं काम आहे. आत्माच घेऊन स्वरूप आहे आनंद. तिथं एवढा मोठा नैयायिक दर्शनकार बरं का त्यांनी विषयाचा आनंद मानलेला. कशामध्ये कोणी कशाचा आनंद मानला, कोणी कशाचा आनंद मानला. वेदांत शास्त्राने विषयामध्ये आनंद भासण्याची वाट काय तोंडला भास आहे काय. आरशामध्ये मग खूप भासत असतात. खरं मग काय ग आरशात मोकाचं काय. एक ग्रस्त रस्त्याने चालला होता दिपवळचा. त्या हॉटेलचा मालक होता. त्याने पक्वांना असे तयार करत होता. काय लाडू जिलबी काय बासुंदी त्याचा सुगंध सुटला. आणि एक आपला ग्रस्त चाललेला होता. त्याला वाटलं काय पक्वांनाचा सुगंध चाललेला थांबला. म्हणजे घरी सुगंध होता. तो मालकाला म्हणला का कशाकडे थांबला. म्हणलं काय पक्वांना सुंदर चालले काय सुगंध आहे. म्हणलं कधीपासून थांबला.
म्हटलं 15 मिनिटं झाली की मला बिल द्यावं लागेल. कशाचं? एका स्वादाचं बिल द्यावं लागेल. तोही कळत होता. मला म्हणलं काय माहिती आम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये स्वादाचं बिल द्यावं लागतं. पैसा कुठं राहिला? म्हणलं चला की आलो. आणखी याचा मला बदला लाचा आपला लाचार. त्याला म्हणलं काय हरकत नाही, घरी चला तुमच्या घरी, आमच्या पकवानाचं बिल देऊन टाका. गेला दोघे घरी गेले का आरसा मोठा होता. मग त्या आरशामध्ये असे समोर आरसा. म्हणलं बिल किती रुपयाचं द्यायचं? मग 100 रुपयाचं. मग 100 रुपये काढले आणि हातात ठेवले का, आणि त्याचं प्रतिबिंब कुठं पडलं. त्याने सांगितलं, म्हणलं हे बघ तुमच्या इथले पदार्थ आम्ही सेवन केले का? नाही. मग बिल कशाच द्यायचं आहे? स्वादाचं. म्हणलं आम्ही सेवन केले असेल त्याचं बिल आहे हातातले रुपये, आणि स्वादाचं सेवन केलं त्याचं बिल म्हणलं आरशात आहे. आरशाकडे धावत गेला. काय गेला? आरशात हात घालतो. हाताला बिल लागते का काच लागतो बघ का. मग आरशामधले पैसे खरोखरच आहे का दिसायला आहे? तसं विषयातलं सुख आहे काय खरं सुख आहे का? पुन्हा जसाच्या. मग खऱ्या सुखाने कोण असतो? सेवितो हार झाले नका. बरोबर आत्मस्वरूपाला आत्मस्वरूपाला जाणून गेल्या गेला. याचे बरेचसे संशय. इतर देह आणि आत्मविचारामध्ये प्रवेश केला पण यथार्थ त्याला समजू शकले नाही. आंधळ्या माणसाने हत्ती पाहिला पण डोळस माणसाने हत्ती पाहिला. डोळा पाहण्याच्या काय आहे? आंधळा माणूस असतो हत्ती सुपासारखा आहे, दुसरा आंधळा म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, आणि डोळस माणूस म्हणतो सगळे कसे आहे. मग वेदांत शास्त्र कोणतं शास्त्र आहे? इतर दर्शनकार आहे. एवढा मोठा दर्शनकार नाही आहे पण आत्मा जड माणूस असला. वेदांत शास्त्रातला आत्मा कसा आहे? सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप. एवढ्यावर कर्म एक ब्रह्मरूप आहे, परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? हा आनंद सगळा मिळालेला आहे. मग खरी धन्यच त्याच्यावर आहे. धन्यवाद धन्यवाद दुःखम संसारिकम न भिक्षेयम. धन्यवाद धन्यवाद स्वज्ञान पलायितम पापी. धन्यवाद धन्यवाद दुःखम संसारिकम न भिक्षेयम. खरोखरच मी मुख्य धन्य आहे. कशावरून धन्यता आहे? संसारिक दुःख आम्हाला स्पर्श करू शकत नाही का? कमळ कुठून निघत असतो? पाण्यातून. आणि पाण्याचा लेश सुद्धा कर्माच्या पाकळीशी नसतो. संसारामध्ये आपल्याकडे जे दुःख आलेलं आहे त्याच्या मानाने संतांना किती मोठं दुःख आलं. जावे त्याच्या वंशात तुकोबर आहे म्हणतात ना, कोपरा पाटील आता माझं भीक. हे दुःख कोणावर आदळतात? तुकोबर आहे. समाज फक्त सांसारिक दुःख कोणाला नाथ मारा झाला. मनासारखं सगळं कुटुंब प्रश्नच नाही. श्रीमंती घरामध्ये पोतीला आलेल्या सर्वांना जेवण उपाशी जाऊ द्यायचं. रात्री भजनाला आले त्याला सगळ्याला आता चाललेलं आहे ना. पाठाला आले तरी काय करायचं? जेवण द्यायचं. नवे नवे अगोदर जेवणानंतर पाठ. मग संत ज्ञानेश्वर महाराजावर जेवढं दुःख कोसळलं तेवढं कोणावरच नाही होत. तोंड पाहिलं तरी सुद्धा काय करायचं? लोक स्नान करायचं. पूर्वीच्या काळ 700-750 वर्षाच्या
संन्यासाची पोरं म्हणायचे कोणाची, आणि पोरं नाही म्हणायचे, कारटे म्हणायचे. काय बरं? एक रस्ता आपल्या मुलीला घेऊन सासरी चाललेला होता आणि तिकडून ज्ञानेश्वर महाराज येऊन राहिले होते. ज्ञानेश्वर महाराजांना पाहण्यावरून माघारी फिरला आणि नुसताच फिरला नाही, पुंडलिकाच्या जवळ येऊन इंद्रायणीवरील स्नान सचैल स्नान केलं. त्याला विचारलं, म्हणला का सचैल काय पृथ्वीच्या यात्रेला गेले होता? दादा म्हणलं ते संन्यासाच्या कारट्याच्या पुराचं काय झालं? आणि त्याच्यामुळे म्हणला वाचा मूर्त काय केला हे कोण ऐकलं? काय वाटलं त्याचं? लोक आपलं तोड सुद्धा पाहायला नाही. मग चाटीमध्ये बसले आणि चाटी बंद केली. चाटी उघडा मुक्ताबाई सांगते, ज्या अर्थी कोपीत ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहे, चाटी उघडा म्हणून जरी सांगतात तरी चाटी उघडत नाही. काहीतरी घटना घडली असली पाहिजे. म्हणून सगळे दुःख देणाऱ्या लोकांचा स्वभाव आहे, तरी सुद्धा त्यांना आणखी शांत करणं तुमच्या काय शांत सुखी व्हावे. शब्द शस्त्रे झाले काय बोध होत. तर हे दुःख कमी आहे की त्याहीपेक्षा बरं का, काही गुन्हा नसताना देखील आई वडिलाला कुठली शिक्षा देईल? लहान लहान पोरं कोणाच पोरं त्याला आपल्या समोर सोडून जायचं म्हणजे जावे त्याच्या वंश. साधी शिक्षा आहे का पुन्हा संपलं? एखाद्या जेलमध्ये माणूस गेला तरी सुद्धा पुन्हा परत त्याचा संयम होतो. आणि आता एकदा गेले की त्रिवेणी संगमामध्ये काय दिलं, या दुःखाच्या विचाराच्या योगाने आपल्याला जे दुःख आहे किरकोळ दुःख आहे. कोणतं आहे? किरकोळ. आणि ते महान दुःख आहे. तरी सुद्धा जगाचा त्रास मानला का जे काळाची संकटी संत चरित्र भक्त चरित्र फार गोड आहे. सर्व संतांचे चरित्र ज्ञानेश्वरी कीर्तन होते भक्त चरित्र जायचं द्या, कारण त्यांचं चरित्र त्यांचा बोध ज्या वेळेला आणखी गीता करायला सांगायला त्या वेळेला गीताचं चरित्र सांगितलं. अद्वैष्ट सर्व 7-8 श्लोकामध्ये काय सांगितलं त्याचा प्रज्ञाची लक्षण आहे. तात्पर्य कशाकरता चाललेलं आहे? म्हणून ब्रह्मानंद काही सांसारिक दुःख आम्हाला नाही, किंवा दुःख देणाऱ्यावर सुद्धा आम्ही कृपा करत असतो. तुमच्या रामेश्वर भट्टाने जास्त विवरण करू नये. गाता काय करायला लावले आणि कोणाच्या अभंगाने दहा शांत झाला. मग कळत कुवाराचा गाथा काय नाही. एका अभंग आहे चित्त शुद्ध तरी एकच अभंग. किती एका अभंगांचा आधारे आराम गीतेच्या आपल्या भक्तीच्या अभंगामध्ये काय सांगायचं? एखादा आत्महत्या करण्याकरता माणूस निघाला आणि त्याला जर गीतेत गाथेतला श्लोक आठवला, अभंग आठवला, तरी सुद्धा आत्महत्या देण्याचं टाळतो. अमृतासारखं ज्ञान आहे. भाग्यवान आहे जे गाथा पाठ करतात, नाही का? त्याच्या चरणी ठेवू माझा आणि गाथाही वाचत नाही नको जो गाथेला धिक्कार करीत असेल, काय करीत असेल,
जो गाथा पाठ करत असेल त्याच्या चरणी ठेवून माता धिक्कार करत असेल त्याला हाणून लाथा मारायचं नाही बरं का. घरामध्ये गाथा जरी असला तरी पुण्य घ्या, नाही वाचला तरी नुसतं गाथ्याला जाऊन नमस्कार केला. वारकरी लोकांमध्ये बघा किती कपड्यामध्ये जो गाथा मारणारा कुठे ठेवतो मध्ये किती नुसती तुकोबराच्या अभंगाच्या आरती असते वारकऱ्यामध्ये. मग गाथेची किंमत कोणाला कळाली? त्याची भजनात कमी व्हायला लागली. परंतु आपल्या वारकरी शिक्षण संस्थेने मोठा उपकार जर कोणता केला असेल तर गाथा पाठ करणाऱ्याच्या सुविधा नाही वाटल्या. आता त्याचा ज्ञानेश्वरीच पाठ आहे, गाथा पाठ आहे, मग काय त्याला यम देतो. कोण देतो? जमाचा पाहुणा कोण? ज्याला पाठ नाही तो यमाचा पाहुणा. दृष्टांत आपला संपला. आत्माला म्हणजे काय त्याला संसारिक दुःख येऊ शकते. धन्यवाद धन्यवाद स्वच्छ ज्ञान पलायितं वापी. जीव म्हटल्यानंतर अज्ञानामुळे तो जीवत्व दशेला प्राप्त झालेला आहे. जीवत्व दशा म्हणजे महान दुःख. त्या जीवत्व दशेतून सुटण्याकरता ज्याच्यामुळे आपल्याला हे जीवत्व व्यक्त झालेलं आहे त्याला हा विद्या म्हणतात. त्या अज्ञानाचं काय झालेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये धन्य धन्य स्वच्छाज्ञान पळायचो कापी. म्हणायला लागले ते तू अज्ञान कुठे पळालं कोणाला माहिती नाही का. एखादा पोलीस दिसला म्हणजे शोध माणूस कुठे पळतो काही. आणि ते पोलीस लोक त्यांची दृष्टी असते बघा ती बरोबर कोणी चोरी केलेली आहे नजर त्यांची असते बघा. किंवा धाकाने मनुष्य कुठे पळत असतो. तात्पर्य कशा करता सांगेल ते अज्ञान कुठे गेलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद कर्तव्य नमे विद्यते कंचित. धन्यवाद धन्यवाद कर्तव्य सर्व मध्ये संपन्न. धन्यवाद धन्यवाद न विद्यते कंचित. धन्यवाद धन्यवाद. पण आता आम्हाला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. जे करायचं आहे ते सर्व आम्ही काय केलेलं आहे करून टाकलेलं आहे. एकदा ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर क्रिया संपन्न झाली असेल. क्रिया होत नाही की त्याचं नाही विधी राहत नाही, काय राहत नाही का. 14 वर्ष प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे नियम आता एखाद्याला भजनाला येईल अथवा करील अथवा न करील कर्तव्य काय झालं संपलं की. आणि ज्याचं नाव वहीवरती आहे आणि भजनाला काय झालं पाहिजे आलंच पाहिजे. विधी कोणाला आहे मग? जीवाला विधी आहे. आणि जो जीव मुक्त झालेला आहे त्याला काय नाही. यशना अंकृत अद्वाद इमान लोक मग कर्तव्य संपलं. नैवेद्य किंचित कोणताही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. धन्यवाद धन्यवाद प्राप्तव्य सर्व मध्ये. म्हणून सर्व प्राप्तव्य प्राप्त झाले आहे. सर्व मध्य संबंध सर्व त्याला प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थाने धन्यता त्याला प्राप्त झालेली आहे. आपली धन्यता जी असते ती म्हणायची आपली तेवढी. मग खरी धन्यता कोणाला आहे? तुकोबराच्या बऱ्याचशा अभंगामध्ये आहे ना, म्हणजे आम्ही कोरा तुका म्हणे आम्ही राजे. महाराज आपल्या स्वरूपाचा वर्णन केलेलं आहे. कर्तव्य सर्वबद्ध जे काही मिळवायचं आहे. सूर्य घरी आल्यानंतर
दिवा लावण्याची काय नाही, बरेच मिळालेलं आहे. धन संचय करण्याची काय नाही. धावत जर गेला आणि पुण्याला जाऊन रेल्वेच्या रुळाला जर परेश बघा, पुण्याचीच नव्हे सगळ्या भारतातली रेल्वे काय नाही, नुसती सुरूळ सोन्याचे होतात का डब्यात आहे, मानसिक सोन्याचे होतात. त्याच्यामध्ये शक्ती आहे, ते म्हणजे कर्तव्यच आहे. जो आपणही कीर्तन करतो, जो महाराजही कीर्तन करत आहे, दोघांमध्ये फरक आहे. आपल्याला परोक्ष ज्ञान आहे, कोणता अपरोक्ष कुठं आहे. जो महाराजाला परोक्ष होतं पुन्हा काय होतं, अपरोक्ष नाही काय. येणे उदय आम्ही असो सर्व करू हे हरी कथा. तुका म्हणे कोणी सांगे, धन्य धन्य तरतीर्णे को लोक मा भवे लोक, धन्य धन्य पुन्हा धन्य 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 तृप्ती. आमच्यासारखी तृप्ती कोणालाही सुद्धा का आम्ही तृप्त जसं सांगतात. ते शेकडच्या वेळी एकनाथ मला सांगायचं, आम्ही त्यांच्याकडे ते सोडत जायचं. तत्ववेत्ता कसा असतो, एक तत्वाचा वेत्ता सकाळच्या वेळी सूर्योदय झालेला आहे असं बसला होता. राजाने पाहिलं, राजाची स्वारी चाललेली होती. राजाने पाहिलं, म्हणला तत्ववेत्ता पुरुष दिसतो बसलेला आहे. तेव्हा गरिबी मात्र सुटत नाही. तत्ववेत्ता जरी झाला तरी गरिबी काय होत नाही. गरिबीचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही. नावाला लागले आपण काहीतरी याला दिलं पाहिजे म्हणून राजा तत्ववेत्ता पुरुषाजवळ गेला. म्हणलं, स्वामी काय आज्ञा, तुम्हाला जे लागेल त्या काय बरं देऊन टाका. आपल्या नादात शेवटी राजा प्रार्थना करायला लागला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मागा असं म्हटलं, सूर्योदय झालेला आहे आणि त्याची कीर्त काय आमच्या अंगावर पडतात, तुमच्यामुळे ते कीर्त तुमच्या अंगावर पडतात. मला द्यायचं तुम्हाला बाजूला व्हा, सूर्य किरण पडते. याला म्हणायचं तृप्ती. कशाची अपेक्षा नाही, काय दिला ठेवा. एवढा याचा त्याग करतात, त्यार ते बोलतात हे अनुरे तो कडा तो कशाला याची इच्छा करी, जिकडे पाहिजे तिकडे झाला असं सांगतात. निवृत्ती होते देवकर सांगायचे. शिवाजी महाराजाला सांगितलं की नजरांना घ्या, खूप आग्रह करायला लागले. पाया पडून नजरा दिला, पाया पडून नजरा नको म्हणणारे शिवाजी महाराज. कोणाला काय अधिकार असला पाहिजे, तरी सुद्धा नजराचा स्वीकार करीत न म्हणाला. जास्त आग्रह नाही राजे. तुकोबाराने भंडारा डोंगराकडे पाहिलं, सगळा डोंगर सोन्याचे पर्वत, नवगे राहणार आलं. शक्ती कोणाची असते, तत्ववेत्ता. तिथे जे संबंध म्हणून सांगा. आता काय कोणताही प्राप्तव्य करून घेण्याचं सिद्ध कळालेलं आहे. संपलं की ज्या पदावर ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसरी पदाची पदच नाही तर इच्छा करील. आता काय प्रधानमंत्र्याच्या पुढचं पद आहे का, संपलं की. सर्व मध्य संपन्न धन्य धन्य सत्य पका लोके, धन्य 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 पुनर्धन्य. पुन्हा 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 आणि त्या धन्य देत. एकदा आलेला आनंद जो असतो तो आनंद गप्प बसत नाही, पुन्हा पुन्हा वाणीच्या द्वारा काय पडतो. एखाद्या खेळामध्ये जर भारताने जिंकलं, त्याच्यातला जो नायक असतो, नायकाच्या आनंदाची उड्या मारतात. काय उड्या मारतात. त्याप्रमाणे
तर आमच्या धन्यतेला दुसरी धन्यता कोणत्याही प्रकारे नाही. धन्य अनधन्य न पुनर्धन्य हा आमच्या इतका धन्य कोण नाही. हो पुण्यम परिसंपदम नास्य पुण्यस्य संपत्ती वयोवर. म्हणजे खरी संपत्ती जर कोणाची असेल तर पुण्याची आहे. एखादा वृक्ष गरीब असेल पण पुण्यवान असतो, एखादा वर्ष धनिक असेल काय असेल पण पापी असतो. माझा पुण्यवान गरीब बरा का पापी धनवान बरा. त्याला विचारतो त्याला काय असं म्हणतात. म्हटलं ती संपत्ती मिळवलेली आहे ती न्याय्य मार्गाने नाही. कोणत्या मार्गाने? संपत्तीवान आहे पण लोकांना दुःख देऊन नाही. पुण्याचे संसार परमार्थामधले जे काही योग प्राप्त होत असतात कशामुळे? पूर्ण पुण्य पळाले आधी कैसे नेनो नारायण पुण्य म्हणे. तसे आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आळंदीला वास्तव्य आहे. नुसतं आळंदीला वास्तव्य असून जोग महाराजाच्या संस्थेत प्रवेश आहे. पुण्य काय काही पाहिजे हे कशाची पडायची सगळी. आणखी सुद्धा त्याचं बरेचसं वर्णन केलं आहे. त्याचा विचार कधी करावा.